तुम्ही असा चविष्ट आणि झणझणीत महाराष्ट्रीयन मसाली भात कदाचित याआधी खाल्ला नसेल. अगदी लग्नातल्या पंक्तीत मिळतो तसा मोकमोकळा दाण्यांचा मसाली भात आज घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पण व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी छोट्या छोट्या टिप्ससोबत आज आपण मसाली भातची रेसिपी पाहणार आहोत. अगदी तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरीही एवढा परफेक्ट बनेल आणि अगदी खायला चविष्ट याआधी तुम्ही कदाचित खाल्ला पण नसेल. सर्वप्रथम इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. त्याच्यावर 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याला लांबसर पातळ कट करून घेतलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोला पण मी आता अगदी रफली कट करून घेतलेलं आहे. मी थोडे मोठेच आकारामध्ये टोमॅटोचे तुकडे केलेले आहेत. इथं मी एक वांग घेते. वांग्याला पण छान बारीक कट करून घेतलेलं आहे. इथं मी अर्धा पोटॅटो घेते. तो थोडा मोठा होता त्यासाठी मी अर्ध्याचाच वापर करते. आणि इथं मी एक हिरवी मिरची घेते आणि फ्लॉवर घेतलेले. मी एवढे व्हेजिटेबल या मसाली भातसाठी वापरणार आहे. तुम्हाला हवं तुम्ही काही व्हेजिटेबल स्किप केले तरी चालेल किंवा वांग्याच्या जागेवर तुम्ही गाजर वगैरे दुसऱ्या भाज्या देखील यूज करू शकतात. इथं मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 लसूणच्या पाकळ्या, 2 चमचा मी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक हिरवी मिरची आपल्याला फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता एक साईडला मी इथं खलबत्त्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत. 4 ते 5 मी इथं लवंग घेतलेले आहेत. 8 ते 10 मिरी घेतलेत. मी 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे. आपल्याला मसाली भातसाठी सिक्रेट इथं मसाला बनवून घ्यायचा आहे, बारीक कट करून घ्यायचा आहे. इथं मी 4 लोकांना पुरेल एवढा मसाली भात बनवते. त्यासाठी इथं मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आता या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेला आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आपल्याला 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आता गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून मी इथं पातेले ठेवते. पातेलीमध्ये बनवलं तर खूप छान टेस्ट येतो. आपण नेहमी तर कुकरमध्ये खातच राहतो, पण एकदा या पद्धतीने पातेलीमध्ये बनवा, टेस्ट पण खूप छान येतो. मी तर जवळपास 4 चमचा तेल घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल आणि 3 तमालपत्र ॲड करते. सगळे खडे मसाले छान झाले की याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करून घेऊया. मी याच्यात जास्त खडा मसाला वगैरे वापरलेले नाही. अगदी 1 चक्री फूल आणि 2 ते 3 मी तेजपान यूज केलेले आहेत. बस याच्या पलीकडे कोणतेच खडे मसाले वापरलेले नाहीत. कांदा हलका सॉफ्ट होतो तोपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. बघू शकतात जे आपण खोबरं, लसूण, आल्याचं वाटण केलं होतं मिरचीचं ते ॲड करून घेऊया. मी 2 चमचा ॲड केलेलं आहे. आता आपल्याला ते पण मिनिटभर छान परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर इथं मी फ्रोझन मटर वापर करते. यांना थोडं शिजायला जास्त टाईम लागतो. त्यासाठी मी कांद्यानंतर लगेच मटार यूज केलेला आहे, म्हणजे हा थोडा जास्त शिजेल. मटारला पण छान 2 मिनटं व्यवस्थित तेलात परतून घेतलेलं. त्याच्यानंतर राहिलेल्या भाज्या ॲड करून घेतलेल्या आहेत. इथं पोटॅटो, फ्लावर, टमाटे, वांगा सगळं मी मिक्स करून आता भाजींना छान आपल्याला अगदी मिडियम टू हाय फ्लेमला परतवून घ्यायचं आहे. भाज्यांना इथं जास्त शिजवायचं नाही आहे खास करून, कारण की आपण जेव्हा भातासोबत शिजवणार तेव्हा ते जास्त गळून पडतील. त्यासाठी इथं अगदी 2 ते 3 मिनिट मिडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये परतवून घ्यायचे. अगदी भाज्या हलक्या मऊ होतील तोपर्यंत. आता इथं चवीनुसार नमक, 1 चमचा जो आपण मसाला कुटला होता मसाली भातसाठी तो ॲड केलेला आहे. 1/2 चमचा हळद, 2 चमचा मी इथं लाल तिखटनी, अगदी 1/2 चमचापेक्षा मी इथं गरम मसाला ॲड करते. आता आपलं सर्व मसाले छान सगळ्या भाज्यांना लागेल असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी 4 लोकांसाठी बनवते आणि थोडा उरेल एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवते. त्यानुसार मी साहित्य सांगितलेलं आहे. इथं मी 10 ते 12 काजू घेतलेले, 2-2 आकारमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता काजूंना पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथं मी थोडे शेंगदाणे पण ॲड केलेले आहेत. अगदी 15 ते 20 शेंगदाणे ॲड केलेले आहेत. आणि आता आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते ॲड करून घ्यायचे. बघू शकता तांदूळ अगदी फुलले पण आहेत आणि जेव्हा सुरुवातीला आपण पाण्यात भिजवले होते त्यापेक्षा वेगळे दिसत आहे. आणि यांना या पद्धतीने भिजवलं तर अगदी आपला जो मसाली भात आहे तो खूप मोकमोकळा होतो. आणि खास करून इथं लक्ष द्यायचं आहे की आता आपण तांदूळ ॲड केला आहे भाज्या आणि मसाल्यांमध्ये, तर आता आपल्याला हलका हाताने अगदी नॉर्मलच मिक्स करायचे. आपण तांदूळ भिजवले असल्यामुळे जास्त जोराने मिक्स केलं किंवा जास्त टाईम मिक्स केलं तर आपले जे तांदूळ आहेत त्यांचे तुकडे पडू शकतात. त्यासाठी खास काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे. बघू शकतात मी हलक्या हाताने अगदी मसाल्यांमध्ये
भाज्यांमध्ये तांदूळला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 6 वाट्या पाणी घेते। दुसऱ्या गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता पाणी ॲड करून आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं काळजीपूर्वक गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। जराही इथं गार पाणी वगैरे ॲड करायचं नाही आहे। आपण तांदूळ मसाल्यांमध्ये ॲड केलेले आहे, त्यासाठी खास काळजीपूर्वक गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। बघू शकता तिथं छान पद्धतीने उकळी यायला लागलेली आहे। अगदी मी इथं लिंबाची अर्धी फोड इतका इथं रस घातलेला आहे। ब्रेकफास्ट पुणे बघायला गेलं तर मी जवळपास 1.5 ते 2 चम्मच इथं लिंबूचा रस ॲड केलेला आहे। याच्याने काय होणार की आपला जो मसाले भात आहे तो चिकट होणार नाही। आणि इथं एक मोठा चमचा मी साजूक तूप ॲड केलेलं आहे। याच्याने मसाले भातला खूप छान टेस्ट येतो। परत मिक्स करून अगदी मी 5 ते 6 मिनिट लो फ्लेमला झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे। नंतर आता बारीक कट करून कोथिंबीर ॲड करून दिलेली। परत आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। बघू शकता तिथं आपला 80% मसाले भात शिजून झालेला आहे। 20% मसाले भात शिजायचा बाकी आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची। बघू शकता 2 ते 3 मिनिट नंतर इथं आपला मसाले भात बनून तयार झालेला आहे। जराही असं गजगज झालेला नाही, अगदी चिवट वगैरे झालेला नाही, अगदी मोकमोकळा झालेला आहे। मी तुम्हाला जवळून पण दाखवते। अगदी लग्नात पंक्तीत मिळतो तसा मसाले भात बनून तयार झालेला आहे। अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी द रैयास किचन मराठीला सबस्क्राईब करा। अशाच मस्त जबरदस्त रेसिपी सोबत भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या। धन्यवाद।